मित्रांनो, नवीन वर्ष येण्यापूर्वी कुत्र्याला ही एक छोटीशी गोष्ट गुपचूप खायला द्या. विश्वास ठेवा, तुम्ही इतके पैसे कमवाल की ते सांभाळणे कठीण होईल आणि तुमच्या 7 जन्मांची गरिबी कायमची दूर होईल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही अनेक वर्षांपासून तळमळत होता, ती गोष्ट आता तुम्हाला मिळेल. माझ्या प्रिय मित्रांनो, नवीन वर्ष काही दिवसांतच सुरू होणार आहे. जर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच हा उपाय गुपचूप केला तर येणारे नवीन वर्ष आणि संपूर्ण जग तुमच्या पायाशी असेल. माता लक्ष्मी तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात धनाचे भंडार भरून देईल. जर तुम्हाला कोणाचे प्रेम मिळवायचे असेल, लग्न करायचे असेल किंवा कर्जाने त्रस्त असाल तर काही दिवसांतच तुमच्या सर्व समस्या दूर होतील. गंभीर आजारातूनही तुम्हाला मुक्ती मिळेल. गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाही मी हा उपाय सांगितला होता आणि ज्या ज्या व्यक्तींनी हा उपाय केला, या वर्षाने त्यांना खूप काही दिले. कोणाचे स्वतःचे घर झाले, कोणाला मनासारखा जोडीदार मिळाला, कोणाला अनेक वर्षांनंतर संतती झाली, तर कोणाला आजारातून मुक्ती मिळाली. वेळ स्वतःला पुन्हा पुन्हा दाखवत आहे. वर्ष संपत आहे, म्हणून हा उपाय गुपचूप करून घ्या. तुम्ही सर्वजण जाणता की कुत्रा काल भैरवाचे वाहन आहे आणि शनिदेवाचा सर्वात प्रिय आहे. कदाचित गेल्या अनेक वर्षांपासून शनिदेवाची वक्रदृष्टी तुमच्या राशीवर असेल. बघा, वर्ष तर दरवेळी बदलते, पण तुमचे नशीब तेव्हाच बदलेल जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे कराल. जेव्हा तुमच्यासोबत शनी असेल आणि तुमच्यावर लक्ष्मीची कृपा असेल, तेव्हाच जीवन बदलेल. आणि हे तेव्हा होईल जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही छोटीशी गोष्ट खायला द्याल. हे वर्ष जे संपत आहे, तुमच्या आयुष्यात अनेक चढउतार घेऊन आले. तुम्ही अनेक गोष्टी गमावल्या आहेत, अनेक गंभीर समस्यांचा सामना केला आहे. एकूणच हे वर्ष एका पनवतीसारखे राहिले आहे. पण जाता जाता फक्त हा एक छोटासा उपाय करून जा. येणारे नवीन वर्ष तुम्हाला ते सर्व देईल ज्यासाठी तुम्ही आतुर होता. बघा मित्रांनो, नवीन वर्ष येणार आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दरवर्षी कॅलेंडर बदलते, पण तुमचे आयुष्य का बदलत नाही? दरवर्षी तुम्ही तेच जुने कर्ज घेऊन जाता, तेच आजार सोबत घेऊन जाता, तेच शत्रू, तीच फसवणूक, तीच तुटलेली नाती आणि तेच अपूर्ण प्रेम. तुम्ही दरवर्षी विचार करता की यावर्षी सर्व काही बदलेल, माझे नशीबही चमकेल, मीही आनंदी राहीन. पण शेवटी काय झाले? काहीही झाले नाही. आणखी एक वर्ष निघून गेले. मित्रांनो, फक्त वर्ष निघून जात नाहीये, तुमचे आयुष्य निघून जात आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या कितीतरी जवळच्या लोकांना गमावले आहे. तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक दिवसेंदिवस प्रगती करत आहेत आणि तुम्ही जिथे होता तिथूनही मागे जात आहात. मेहनत तर गाढवही करते आणि मेहनत तुम्हीही करत आहात, पण परिणाम काय मिळत आहे? हातात पैसा येतो आणि काही क्षणात निघून जातो. माता लक्ष्मी तुमच्या हातात थांबतच नाही, पण या छोट्या उपायाने माता लक्ष्मी वर्षभर तुमच्याजवळ थांबतील आणि तुमच्या घरात वास करतील. काही लोकांचे आयुष्य दरवर्षी वर का जाते आणि काही लोकांचे खाली का येते? कोणी एका वर्षात करोडो रुपये का कमावतो आणि कोणी आयुष्यभर मेहनत करूनही रिकाम्या हाताने का राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे नशिबात नसून नशीब बदलणाऱ्या त्या छोट्या छोट्या कामांमध्ये दडलेली आहेत, ज्यांना जग सामान्य समजून दुर्लक्ष करते. आज मी तुम्हाला असे एक छोटेसे काम सांगणार आहे जे दिसायला सामान्य वाटते, पण त्यामागे एक मोठी रहस्यमय शक्ती दडलेली आहे. तुम्हाला फक्त कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला घालायची आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की मी मस्करी करत आहे, पण याच कामामुळे अनेकांचे आयुष्य बदलले, अनेकांना रस्त्यावरून बंगल्यापर्यंत पोहोचवले. मला माहित आहे की तुम्ही हताश झाला आहात, आतून हरत आहात, कर्ज गळ्यापर्यंत आले आहे, आजार पाठ सोडत नाहीत, शत्रू सर्व बाजूंनी दबा धरून बसले आहेत, प्रेमाने धोका दिला आहे आणि नशीब वारंवार पाठ फिरवत आहे. पण आता खूप झाले.
ज्याने तुम्हाला दुर्लक्ष केले, ज्याने तुम्हाला रडवले, तो आता स्वतः रक्ताचे अश्रू रडेल. तो व्यक्ती तुमच्या समोर झुकेल, कारण येणारे हे वर्ष आता फक्त तुमचे असेल. तर चला जाणून घेऊया की या वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही कुत्र्याला कोणती गोष्ट खायला घालायची आहे. पुढे जाण्यापूर्वी या महत्त्वाच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने 3 वेळा जय भैरव बाबा किंवा जय शनिदेव असे लिहा. ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा हा कालभैरवाचे वाहन मानला जातो आणि कालभैरव स्वतः भगवान शिवाचा रुद्र अवतार आहेत. जो कोणी कुत्र्याला ही एक छोटीशी गोष्ट खायला घालेल, त्याच्या कुंडलीतून राहू, केतू, शनी आणि शत्रूंचा प्रभाव आपोआप शांत होईल. कुत्रा आपल्या कर्मांचा रक्षक असतो. जर तुम्ही त्याला ही छोटीशी गोष्ट खायला दिली तर तुमच्या मागील जन्मातील वाईट कर्मे देखील शांत होतील. पहिला उपाय, कर्जमुक्तीसाठी. जर तुम्ही कर्जामुळे खूप त्रस्त असाल तर नवीन वर्षापूर्वी तुम्ही 1 दिवस आधीही करू शकता हा उपाय करा. तुम्हाला 3 पोळ्या घ्यायच्या आहेत. त्यांचे तुकडे करा, चुरा करा. आता एका वाटीत पोळीचा चुरा, थोडे दूध आणि 1 चिमूटभर हळद मिसळा. आता हे मिश्रण असलेली वाटी ज्या व्यक्तीवर कर्ज आहे त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 21 वेळा उतरवा, फिरवा. जर तुमच्यावर कर्ज असेल तर स्वतःवरून किंवा घरातील इतर कोणत्याही सदस्यावर असेल तर त्यांच्यावरून. यामुळे कर्जाचा भार आणि नकारात्मकता कमी होईल. यानंतर हे आपल्या हातांनी कोणत्याही कुत्र्याला खायला द्या. कर्जाचा थेट संबंध शनी आणि राहूशी असतो आणि कुत्रा राहूचे प्रतीक आहे. यामुळे अडकलेले पैसे मिळतील आणि कर्ज फेडण्याचे मार्ग मोकळे होतील. दुसरा उपाय, आजारातून मुक्तीसाठी. जर घरात कोणी गंभीर आजाराने त्रस्त असेल, मग तो कर्करोग असो, अर्धांगवायू, मुतखडा, हृदयाची समस्या किंवा मधुमेह, तर हा उपाय करा. जर आजार नसेल तरीही करा, जेणेकरून नवीन वर्षात तुम्ही निरोगी राहाल. तुम्हाला साबुदाण्याची खीर बनवायची आहे. खीर त्याच व्यक्तीने बनवावी जो आजारी आहे, असा प्रयत्न करा. जर तो बनवू शकत नसेल तर फक्त त्याचा हात लावा. खिरीमध्ये थोडे केशर नक्की टाका. ही खीर आजारी व्यक्तीचा हात लावून कुत्र्याच्या लहान पिल्लांना खाऊ घाला. आजार अनेकदा नकारात्मक ऊर्जा आणि शनी दोषातून येतात. हा उपाय शनीचे विष शांत करतो, औषधांचा प्रभाव वाढवतो आणि जुन्या आजारांपासून आराम देतो. तिसरा उपाय, शत्रूंपासून कायमचे मुक्त होण्यासाठी. बघा, मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या लपलेल्या गद्दारांमुळे त्रस्त आहात. अनेक लोक असे आहेत जे तुमच्या पाठीमागे तुम्हाला बर्बाद करू इच्छितात. काही आपले आहेत तर काही रक्ताचे नातेवाईकही आहेत, जे तोंडावर चांगले बनतात पण मनात विष ठेवतात. नवीन वर्षापूर्वी हा उपाय करा. शत्रू तुमचे केसही वाकडे करू शकणार नाही. तुम्हाला एक पोळी बनवायची आहे. त्या पोळीवर मोहरीचे तेल लावा आणि थोडे काळे तीळ भुरभुरा. आता ही पोळी एखाद्या काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे. जेव्हा तुम्ही काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालत असाल तेव्हा मनात शत्रूचे नाव घ्या. जर नाव माहीत नसेल तर मनात शत्रू असा भाव ठेवा की जो कोणी माझे वाईट इच्छितो तो शांत हो. कुत्रा कालभैरवाचा रक्षक आहे. जेव्हा तुम्ही त्याला हे अन्न द्याल तेव्हा भैरव बाबा स्वतः तुमच्या शत्रूंवर लक्ष ठेवतील. कोर्ट कचेरी, खोटे आरोप आणि तंत्रमंत्राचा प्रभाव संपेल. चौथा उपाय, प्रेम, विवाह आणि नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी. हा उपाय अशा लोकांसाठी आहे ज्यांचे लग्न होत नाहीये, नाते तुटले आहे किंवा पती पत्नीमध्ये भांडणे होतात. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला एक गोड पोळी बनवायची आहे. पीठ मळताना त्यात थोडी साखर मिसळा आणि त्याची पोळी बनवा. पोळी चांगली भाजून घ्या. आता ज्या प्रियकर किंवा जोडीदाराला तुम्ही मिळवू इच्छिता त्याचे नाव मनात घ्या आणि ही पोळी एखाद्या पाळीव कुत्र्याला खायला घाला. लक्षात ठेवा, या उपायासाठी पाळीव कुत्रा, पेट डॉग असावा, जंगली किंवा भटक्या कुत्र्याला नाही.
जर तुमच्या घरात किंवा नातेवाईकांकडे पाळीव कुत्रा नसेल तर तुम्ही कुत्र्याच्या लहान पिल्लांना खायला घाला. हा उपाय तुमचा शुक्र ग्रह मजबूत करेल, आकर्षण वाढेल, तुटलेले नाते जुळेल आणि लग्नातील अडथळे दूर होतील. या वर्षी अनेकांनी तुम्हाला फसवले आहे, परंतु हा उपाय केल्याने वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला खरा आणि मनासारखा जोडीदार मिळेल. 5वा उपाय, नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी. जर तुम्हाला व्यवसायात खूप प्रगती करायची असेल, मोठ्या लोकांमध्ये उठबस करायची असेल किंवा नोकरीत प्रमोशन हवे असेल तर हा उपाय करा. एक पोळी घ्या आणि त्यावर थोडे मोहरीचे तेल लावा. रात्री झोपताना ही पोळी आपल्या उशीजवळ ठेवा आणि जवळ एक ग्लास पाणी भरून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तोंड न धुता ती पोळी सर्वात आधी कोणत्याही जंगली भटक्या कुत्र्याला खाऊ घाला. आणि तो जो पाण्याचा ग्लास आहे तो घरातून बाहेर कोणत्याही चौकात 4 रस्त्यांची जागा किंवा तिठ्यावर 3 रस्त्यांची जागा ओतून द्या. यामुळे तुमच्यावरील कोणतेही बंधन किंवा नकारात्मक सावट दूर होईल. जेव्हा बंधन दूर होते तेव्हाच माता लक्ष्मीची कृपा होते. यामुळे बेरोजगारी संपेल आणि व्यवसाय भरभराटीला येईल. 6वा उपाय, संतान सुखासाठी बाजारातून सफेद बर्फी, मावा, खोव्याची मिठाई घेऊन या. जी महिला गर्भवती होऊ इच्छिते किंवा संतान सुख इच्छिते तिने आपल्या हातांनी ही बर्फी कुत्र्याच्या लहान पिल्लांना खाऊ घालावी. प्रयत्न करा की जर आसपास एखादी गर्भवती कुत्री, प्रेग्नंट डॉग मिळाली तर तिला खाऊ घालणे सर्वात शुभ आहे. विश्वास ठेवा, यामुळे येणारी संतान गुणवान होईल आणि संतान प्राप्तीमध्ये येणारे प्रत्येक अडथळे दूर होतील. 7वा उपाय, अमाप धनसंपत्तीसाठी. जर तुम्हाला रोडपतीतून करोडपती व्हायचे असेल तर नवीन वर्षापूर्वी हा उपाय सलग 3 दिवस करा. 3 गोष्टी घ्यायच्या आहेत: गूळ, पोळी आणि थोडे तूप. पोळीचा चांगला चुरा करून घ्या. त्यात गूळ आणि तूप मिसळून एक मिश्रण लाडू सारखे बनवून घ्या. हे तुम्हाला कुत्र्यांना खायला द्यायचे आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गूळ गुरुग्रहाचे प्रतीक आहे, तूप शुक्र आणि लक्ष्मीचे आणि कुत्रा केतू राहूचे. जेव्हा गुरु, लक्ष्मी आणि केतू एकत्र संतुष्ट होतील तेव्हा गरिबी कायमची दूर होईल, उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि अडकलेले धन परत मिळेल. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रत्येक समस्येसाठी रामबाण उपाय सांगितले आहेत. तुमच्या परिस्थितीनुसार नवीन वर्षापूर्वी यापैकी कोणताही उपाय नक्की करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय भैरव बाबा लिहायला विसरू नका. जर कोणताही उपाय समजला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हा सर्वांचे येणारे वर्ष मंगलमय असो. खूप खूप धन्यवाद.